हाऊ आय मेक टोमॅटो सूप फॉर माय बेबी. तर सगळ्यात अगोदर टमाटर स्वच्छ धुवून घेतलेलं होतं मी आणि वाफेसाठी मी ठेवलेलं इथं इडली पात्र. माझ्याकडे स्टीमर नसल्यामुळे तुम्ही सुद्धा इडली पात्र हे वापरू शकता. त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि एक आपलं इडलीचं पात्र म्हणजे ताट ठेवलं आणि छोटं असं कट करून घ्यायचं आहे. थोडं व्हिडिओ क्वालिटी जरा झाली अशी तशी मॅनेज करून घ्या प्लीज. आणि जे थोडंसं कट केलेलं टमाटा आहे वरतून ते आपल्याला ठेवायचं आहे आणि जवळजवळ 3 ते 4 मिनटं होऊन जाईल. थोडंसं वाटलंच चाकूने बघा की हे झालं आहे की नाही. तर असं सॉफ्ट लागायला लागलं की झालं असं समजायचं. सो इथे थोडंसं गार झाल्यानंतर याचे साल काढून घ्यायचे आणि साल काढल्यानंतर आपल्याला ते छोटं चॉप करून, एवढे छोटं नाही केलं तरी चालेल कारण की ते शिजलेलंच असतं. आणि मग हे चॉप केलेलं आता आपण एका चाळणीमध्ये टाकणार आहोत. तर चाळणीमध्ये टाकल्यानंतर छान चमच्याच्या साहाय्याने त्याला मॅश करायचं आहे, जेणेकरून जेवढं पण काही त्याचं आहे प्युरी ती सगळं चाळणीतून स्ट्रेन होईल. तर अशा प्रकारे हे टोमॅटो सूप तयार झालं. आता असं पण तुम्ही म्हणजे पाजू शकता बाळाला, पण मी इथे फोडणीचं करणार होते. असं पण पितात ते आणि मी कधी असं तिथे कधी फोडणीचं देते. तर फोडणीमध्ये आपण काय फक्त जिरं, मोहरी आणि कढीपत्ता मी टाकला होता. याच्यामध्ये आपण हळद, कोथिंबीर हे सुद्धा टाकू शकतो, जसं तुमच्या बेबीला आवडत असेल त्याप्रमाणे. जर स्टार्टिंगला देत असेल तर फक्त जिरा मोहरीची फोडणी एकदा देऊन बघा, त्यांना आवडलं तर तशा प्रकारचं द्या. हळूहळू त्याच्यामध्ये थोडं ॲड करत त्यांना तशा पद्धतीने सर्व करा. तर अशा प्रकारे हे आपलं उकळी आल्यानंतर आणि थोडंसं पाणी ॲड केलं होतं मी. उकळी आल्यानंतर आपलं झालेलं आहे रेडी. एका बाउलमध्ये काढून आणि त्याच्यातला जो कढीपत्ता होता तो मी काढून टाकला होता. आता हे इथे रेडी आहे बाळाला पाजू घालण्यासाठी. खूप आवडीने तिने खाल्लं होतं.